तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। म्हणजे असं आहे की येत्या 15 ऑगस्टला लॉंग वीकेंड आहे, स्वातंत्र्य दिन आहे, सुट्टी आहे, त्यामुळे तुम्ही नॉनव्हेज खाण्याचा बेत करत असाल तर तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो। कारण राज्यातल्या बहुतांश महापालिकांनी 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घातलेली आहे। आता तुम्ही म्हणाल 15 ऑगस्ट आणि मांस विक्री याचा काय संबंध आहे? आमचाही तोच सवाल आहे। नेमका याचा संबंध काय आणि असे निर्णय का घेतले जातात? आपण पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। 15 ऑगस्टला चिकन मटनची विक्री बंद ठेवा। नागपूर केडीएमसी मालेगाव महापालिकेचा अजब फतवा। कुठल्या दिवशी कुणी काय खावं महापालिका ठरवणार का? तुम्ही चिकन मटनावर आडवा हात मारत असाल आणि तुम्ही श्रावण पाळणारे नसाल आणि शुक्रवारी तुमचा नॉनव्हेज स्पेशलचा बेत असेल तर जरा थांबा, हे बघा आणि मगच काय खायचं ते ठरवा। कारण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा अजब फतवा नागपूर, मालेगाव आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने काढलाय। नागपूर, मालेगाव आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रांमध्ये मांस विक्री बंदीचे आदेश देण्यात आले। 15 ऑगस्टला कत्तलखाने, मटण दुकानं बंद राहतील। 15 ऑगस्टला जन्माष्टमी आहे। हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर हे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे। या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले। आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाही आहे, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी ठेवू। काय काय तमाशा आहे? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण, मांस काय जे काय ते खायचं नाही। या संदर्भात मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी ट्विट करून काही सवाल उपस्थित केले। ते म्हणतात, 15 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आहे, त्यात श्रावण, म्हणजे अनेक जण शाकाहार करणं पसंत करतील, पण केडीएमसी आयुक्त त्या दिवशी चिकन मटण विक्रीवर बंदी घालत असतील तर विरोध होणार। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, केएफसी, मॅकडॉनल्ड्स सारखी उपहारगृह बंद ठेवणार का? ज्यांना जे खायचंय ते त्यांनी खावं, कोणी काय खावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। फतवा मागे घ्या। ठाणे पोलीस आयुक्तांना विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा। ज्यांना शुक्रवारी नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे त्यांचा हिरमोड होणार आहे। तसंच पालिकेच्या निर्णयाचा व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसणार आहे। त्यामुळे कत्तलखान्यांचाही या निर्णयाला विरोध आहे। लोकांनी कुठल्या दिवशी काय खावं हे पालिका ठरवणार का? स्वातंत्र्य दिनीच लोकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा का? हिंदुत्ववादी अजेंडा चालवण्याचा प्रयत्न केला जातोय का? सरसकट निर्णय घेण्याआधी लोकांकडून ऑनलाईन पोल घ्यावा का? पालिकांचा निर्णय हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीच्या विरोधात आहे का? आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत। आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत, काही जण मांसाहारी आहेत। आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे, सुकट, बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात, तो त्यांचा आहार आहे। म्हणजे जरी काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे। आणि त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही, उचित नाही। ज्यांनी हा निर्णय घेतलाय त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी।
या अजब फतव्याबद्दल लोकांना काय वाटतंय तेही जाणून घेऊया। 15 ऑगस्ट रोजी जी चिकन मटन विक्रीवरती बंदी घातलेली आहे त्या संदर्भात बोलायचं तर हा पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि त्या अनुषंगाने घातलेली जी बंदी आहे ती एक दिवस पाळायला सगळ्या नागरिकांना काही हरकत नाही आहे असं माझं मत आहे। 15 ऑगस्टला बंद असायला पाहिजे, चांगला म्हणजे दिवस आहे आणि माझं म्हणणं असं आहे का 15 ऑगस्टला पण गिऱ्हाईक येतात तर त्यांना म्हणजे ते जिद करतात का द्या म्हणून, तर आम्हाला लपून पुपून द्यायला लागतं ते ठीक आहे। नाही, स्वतंत्र दिन आहे, चांगला दिवस आहे, त्या दिवशी मटण आणि चिकनची दुकानं बंद ठेवावेत याच्यावरती माझा पूर्ण पाठिंबा आहे। दुकाने बंद ठेवावेत। योग्य आहे, ते त्यांचा निर्णय योग्यच आहे, कारण ह्या दिवशी जर ह्या अशा गोष्टी जर बंद होत असेल तर सर्वसामान्य माझं मत आहे व ते बंद असावं। ॲक्च्युली हा GR चुकीचाच आहे, कारण सर्वप्रथम देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हा स्वातंत्र्य दिन आहे, म्हणजे हा आनंद उत्सव आहे, आपण आनंद साजरा करतो, आपण काय मातम साजरा नाही करत आहे। त्यामुळे अन्नावर बंदी नसावी, अन्न कुठलं खावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। तो ये अचानक में मतलब ऑर्डर ऐसा जो निकला है अभी, तो इसका कारण क्या है? अभी जो निकाला है इसके पहले तो कभी बंद नहीं हुआ ऐसा, और जो चिकन मटन का पहले से अभी हो रहा है इशू तो वो तो बंद हो चुका है, तो फिर उसमें चिकन का तो नहीं रखना मांगता ना, कम से कम चिकन तो चालू रखे, क्योंकि छुट्टी का टाइम रहता है, ऑलमोस्ट सब घर पे रहते हैं, तो उतना तो चीज़ मांगता ही है ना खाने के लिए। चिकन विकन वगैरह जो घर में बनता है, फैमिली रहती है, सब रहते हैं। देखिए, एक आम आदमी के जो हमारी जवाबदारी है, तो मैं ये कहना चाहता हूँ कि जो भी है खाना पीना है ये वैयक्तिक है खुद का, तो KDMC ने ये सोचना चाहिए कि तुम आम आदमी जो है उस दिन हम लोग क्या खाए या क्या पिए, उसके अलावा हम लोग की क्या समस्या है, हम लोग क्या चाहते हैं, हम लोग जो KDMC को टैक्स दे रहे हैं उसके बदले KDMC हमें क्या सुविधा दे रही है। कुणी कधी काय कशाबरोबर खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। त्यात धर्म, संस्कृती, सण, स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सव, पर्युषण पर्व या सगळ्याचा काय संबंध? हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे। त्यामध्ये खाण्यावर निर्बंध लादण्याचा अधिकार महापालिकांना कुणी दिला? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।